आज तुम्हाला मी थालीपीठ करून दाखवणार आहे कोबीचं. तर माझ्याकडे ना चकलीची भाजणीचं पीठ शिल्लक आहे. तर म्हटलं आता त्याचं थालीपीठ करावीत आपण. छान लागतात भाजणीची चकलीच्या भाजणीची थालीपीठ पण छान लागतात. तर त्यासाठी काय करणार आहे, मी कोबी घेतलेलं आहे, स्वच्छ धुवून किसून घेतलेलं आहे. कोबी घेतला आहे आणि आपल्या भाजणीमध्ये धणे जिरे सर्व काय आहे ना, त्याच्यामुळे वेगळ्या ह्याच्यात काही टाकायचंच नाही. तर ह्याला मी 1-1.5 वाटी पीठ घालते. जसं लागेल तसं पीठ घालणार आहे मी ह्याच्यामध्ये. हळद टाकते, धणे आहे ह्याच्यामध्ये, धणे जिरे आहेत, हळद पावडर टाकते आणि ह्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला मिरचीचा ठेचा. मिरची तिखट मिरची आहे ही, तर मी तिखट आवडीप्रमाणे घ्या तुमच्या. त्याच्यामध्ये मी 1 मोठा चमचा घेतलेला आहे तिखट. चवीपुरतं मीठ घालायचं आहे. पीठ आपल्याला लागणार आहे, आपण पीठ मळून बघायचे कितपत आपल्याला लागते पीठ ते. थोडेसे तीळ घालायचे ह्याच्यामध्ये, पांढरे तीळ छान लागतात. आणि ह्याला आपल्याला मळून घ्यायचे. हे चकलीच्या भाजणीचं तुम्ही थालीपीठ केलं ना, छान लागतं बरं का. करून बघा एकदा हे थालीपीठ. असं थापून करायचं हे कपड्यावर एकदम कारण ह्याच्यामध्ये आपण सगळं असतं, डाळी वगैरे सर्व असतं ना ह्याच्यामध्ये, भाजून घेतलेलं असतं सगळं. आता हे पीठ असं आपण साधारण घट्टसर मळून घेणार आहे. आता ह्याच्यामध्ये घालायची खूप सारी कोथिंबीर जास्त टाकली ना की छान चव येते. कोथिंबीर टाकायची. मी अशीच करते, चकलीचं भाजणी शिल्लक राहिली ना की त्याची थालीपीठं करते. आता कांद्याऐवजी मी ह्याच्यात कोबी घातलेला आहे, एकदम छान होतो कोबीचा कुरकुरीत असे थालीपीठ छान होतात. आता ह्याच्यात थोडंसं पाणी घालायचं आपल्याला. 1.5 वाटी पीठ घातले मी. 1/2 किलोपेक्षा जास्त कोबी आहे, तर चांगला किसून घेतला बारीक आणि स्वच्छ धुवायचं त्याला. म्हणजे जो उघरट वास असतो ना कोबीचा, तो सर्व उघरट वास निघून जातो. हे पहा. आणि भाजणीचं पीठ आपलं थोडंसं चिकटच असतं ना, त्याच्यामुळे हे थापायला आपल्याला सोपं जातं. थोडंसं सरसरीत पीठ करायचं, खूप घट्ट नाही करायचं पीठ. हे पहा. तर अशा पद्धतीने आपण हे सगळं पीठ मी असं मळून घेणार आहे. हे पहा, आता हे आपलं पीठ तयार झालं आहे. आता आपण लगेच थापून घेऊया. हे असं मी सरसरीत केलं आहे. आता हे कपड्यावर आपण थापून घेऊया. हे पहा, आता मी हा रुमाल घेतला. हा माझा थालीपीठाचाच रुमाल आहे. ह्याच्यावरच मी थालीपीठ घालते. ह्याच्यात थोडंसं पाणी घालून घेणार आहे आणि छोटासा गोळा घ्यायचा. ह्याच्यावर असं छान थापून घ्यायचा. थोडंसं पाण्याचा हात, थोडेसे पातळच करायचे म्हणजे असे छान लागतात, खूप जाड नाही चांगली लागत. हे पहा, थोडंसं पाण्याचा हात घेऊन असं आपण त्याला थापून घ्यायचं. असे छोटेच आकाराचे छान होतात, जास्त मोठे पण नाही चांगले वाटत हे. हे पहा, हे असे थापायचे. खूप टेस्टी लागतात बरं का हे चकलीच्या भाजणीचे थालीपीठं. हे पहा, हे असं. आता इकडे मी तवा ठेवला आहे. तवा आपला गरम झाला आहे. आता त्याच्यावरून थोडंसं मी तेल घालणार आहे. थोडंसंच घालायचं आहे, म्हणजे तव्याला चिकटायला नको आहे म्हणून. हे असं. आता हे थालीपीठ आपल्याला हे असं ह्या बाजूने असं घालायचं आहे. हे पहा, गॅस मोठाच ठेवायचा. गॅस मोठाच ठेवला पहा मी. हे पहा, मस्त हे थालीपीठ असं जरा थोडंसं असं हे केलं ना, त्याच्यावरनं वाफ येते आणि वरची बाजू पण शिजून निघते. थोडंसं आता वरनं पण तेल घालायचं. गॅस मी मोठा केला आहे. थोडंसं तेल घालते पळीने आणि आपण त्याच्यावर थोडं झाकण ठेवूया. 2 मिनिट असं झाकण ठेवूया. तोपर्यंत मी दुसरं थालीपीठ थापून घेणार आहे. हे पहा, आता हे एका साईडने आपलं छान पचलेलं आहे. आता हे आपण ह्याच्यावर तेल घातलं आहे. आता ही दुसरी बाजू आपण छान भाजून घेऊया. मोठाच गॅस ठेवायचा, असं खरपूस भाजून घ्यायचं. एकदम असं खमंग वास येतो बघा ह्या थालीपीठाचा. छान चवदार आणि टेस्टी थालीपीठ होतं हे. ऐन वेळेला समजा आपल्याकडे कुठलं पीठ अवेलेबल नसेल, तर मग हे चकलीच्या भाजणीचं पिठामध्ये कांदा वगैरे घालून केलं तरी चालतं. पण आज मी कोबी घातलेले. कोबीचे थालीपीठं खूप छान लागतात. नेहमी आपण कांदा वगैरे घालतोच त्याच्यामध्ये, किंवा तुम्ही ह्याच्यात गाजरसुद्धा किसून टाकू शकता, बीट किसून टाकू शकता. बीटचे पण छान होतात. बीट, गाजर, कोबी असंही करू शकता तुम्ही. हे पहा, आता हा आपला
मस्त खमंग बघा किती खरपूस छान भाजून झालेलं आहे. हे बघा हे थालीपीठ आपलं एकदम छान भाजलेलं आहे. आता हे काढून घेऊया आपण. हे बघा अशा पद्धतीने मी चकलीच्या भाजणीचं थालीपीठ किंवा कोबीचं थालीपीठ केलेलं आहे. एकदम छान कुरकुरीत आणि टेस्टी होतं. तुम्ही पण करून पहा आणि माझ्या चॅनल लाईक सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.